पुढच्या बातमीकडे आता वळणार आहोत। कोर्टाच्या आदेशानंतरही कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरूच आहे। टीबी मार्ग पोलिसात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे। गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री येत कबुतरांना खाद्य देण्याचा प्रकार सुरू होता। कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर आतापर्यंत 8,000चा दंड ठोठावण्यात आलाय। ऋत्विक गणकवार आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। ऋत्विक, नक्कीच वृषाली, खरं तर दादरचा कबूतरखाना आता बंद झालेला आहे, त्यामुळे आता कुठेतरी गिरगाव चौपाटीवर नवीन कबूतरखाना सुरू होतोय का अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे। कारण की कोर्टाने महापालिकेने मनाई केलेली आहे कबूतरांना खाद्य देऊ नका, तरी देखील लोक मुजोरी करत कबूतरांना खाद्य घालत आहेत। रात्री अपरात्री या ठिकाणी दादर चौपाटीवरती येत या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांच्या नजर चुकीने या ठिकाणी खाद्य टाकताना आपल्याला पाहायला मिळतात। यासोबत आपल्यासोबत महापालिकेचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून खुद्द जाणून घेणार आहोत त्यांच्या समोर काय नेमका समस्या निर्माण होत आहे। लोक देखील ऐकत नाही, त्यांचं काय सांगाल? आम्ही इथे 3 वेळा उभे राहतात पाहणी करण्यासाठी। आमच्या सकाळी आहे टाइम, तर किती लोक आम्हाला सपोर्ट करतात, किती जे करत नाही, जे जाणून बुजून टाकतात त्यांनी आम्ही 500 रुपये फाईन मारतात आणि ज्यांनी नाही भरत आहे त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जातो। काल डीबी मार्ग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। लोक येऊन इथे मुजोरी करतात आणि कुठेतरी कबुतरांना खाद्य घालू द्या असं देखील तुम्हाला म्हणतात। हा, ते काय झालंय, आम्हाला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तर आमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पाठवले, पण आम्ही त्यांना पकडलं नाही। फक्त व्हिडिओ व्हायरल म्हणून झालंय त्यासाठी आम्ही डीबी मार्गला गेले होते, पण त्यांनी आम्हाला बोलले काहीतरी ऑर्डर आहे तुमच्या, तर ते ऑर्डरचा आम्हाला नंबर पाहिजे। तर आमच्या अधिकारी बोलले आपण नंतर बघूया, ते ऑर्डर आपण घेऊन नंतर तिथे जाऊन आपण दाखल करूया। एकंदर जर बघितलं डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये काल सकाळी 12 वाजता गुन्हा दाखल झालेला आहे। जवळपास 8,500च्या वरती दंड या देखील संकलन झालेला आहे। नुकतंच काही वेळापूर्वी या ठिकाणी एक व्यक्ती आलेला होता, त्याने कबुतरांना खाद्य दिलं आणि त्याच्यावरती या ठिकाणी 500 रुपयांची फाईन मारलेली आहे। आपण या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती कबुतरांची संख्या बघतोय, जवळपास अनेक कबूतर या ठिकाणी आहेत। दादरच्या कबूतरखान्यावरती वादन पाहायला मिळतंय आणि त्यानंतर आता या ठिकाणी लोक कबूतरखान्यांना खाद्य देत आहे, मुजोरी करतायत। त्यामुळे आता दादरचा कबूतरखाना कुठेतरी बंद होण्याच्या मार्गावर असताना गिरगाव चौपाटीवरती नवीन कबूतरखाना उघडतोय का? नक्कीच धन्यवाद ऋत्विक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ज्या व्यक्तीला दंड ठोठावण्यात आलेला आहे त्या व्यक्तीची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे, त्याचं नेमकं म्हणणं काय आहे पाहूयात। निघून गेलो, मग बघितलं नाही तुम्ही काय ती, म्हणून मी तिथे टाकलं। मला माहित नव्हतं एवढं काय, आता माहित पडलं, आता मी पुढे टाकणार नाही। पण तुम्ही बातम्या बघत असाल, कोर्टाचे निर्णय आलेले आहे, बीएमसीचा निर्णय आलेला आहे, कबूतरखान्यांवरती सुरक्षा आहे, तरी देखील समजलं, सर्व समजलं, ऑल इज वेल। मी आता पुढे टाकणार नाही। आज तुम्ही सांगितलं, रसीद दिली, तुम्ही पावती भरली, मी झालं आता सर्व, आता पुढे टाकणार नाही। एवढं मॅडम बोलले, एवढे ते साहेब बोलले, मी सर्व ऐकलं, आता नाही टाकणार, संपलं।